निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये। श्री साई सृष्टी पॅराडाईज, निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प, सर्व सुविधांयुक्त। श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज। संपर्क अरुण तांबोळी 88 88 91 22 22। पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। येत्या 2 दिवसात त्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। 2 दिवसांपूर्वी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत बापट यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे पुण्याचे विद्यमान भाजप खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे। भाजपने अद्याप लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही। भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत अनेक नावावर शिक्कामोर्तब झालाय, मात्र या नावांची घोषणा अद्याप झालेली नाही। भाजप आपली उमेदवार यादी कधी जाहीर करणार याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे। मात्र बंडखोरीच्या भीतीने भाजपने हळूहळू पावलं टाकणं पसंत केले। तिकडे काँग्रेस राष्ट्रवादीने मात्र उमेदवार यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली। काँग्रेसने महाराष्ट्रातील 5 तर राष्ट्रवादीने 15 नावं जाहीर केली। मात्र शिवसेना भाजपने अद्याप एकही उमेदवार जाहीर केला नसल्याने उमेदवारांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।